स्मॅक प्रीमियर लीग सीझन 3 चा विजेता आहे रत्ना उद्योग. जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करूयात. स्मॅक प्रीमियर लीग सीझन 3 विनर रत्ना उद्योग. एकूण 12 संघांचा समावेश असणारं हे स्मॅक प्रीमियर लीग सीझन 3 अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारदर्शकपणे हे सामने खेळले गेलेले आहेत. शास्त्रीनगर ग्राउंडवरती हे सगळे सामने झाले. 12 संघ एकमेकांशी भिडलेले होते आणि आत्ता आपल्याला विजेता संघ जो आहे तो मिळालेला आहे. स्मॅक प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य म्हणजे 12 संघ जे सहभागी झालेले होते त्या 12 संघांमध्ये त्यांचे संघ मालक म्हणजेच शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन जे आहे त्याचे मेंबर्स प्रत्येक संघाबरोबर त्यांचे संघ मालक म्हणजेच त्या ऑर्गनायझेशनचे आस्थापनाचे मालक त्याचबरोबर त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सगळ्यांचा सहभाग होता. 2 दिवस रात्रंदिवस सामने खेळल्यानंतर आत्ता आपल्याला अंतिम विजेता जो आहे रत्ना उद्योग तो मिळालेला आहे. रत्ना उद्योगचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यासाठी कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये विजेता आणि उपविजेता या दोन्ही संघांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2 दिवस ज्यांनी उत्कृष्ट खेळी केली यामध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज हे 3 वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 12 संघांचा यामध्ये सहभाग होता. त्या 12ही संघांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. थोड्याच वेळामध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशन म्हणजेच पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण घेतोय. मगाशी नमूद केल्याप्रमाणे या पारितोषिक वितरण समारंभासाठी माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूर उत्तर आणि त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर स्मॅकचे चेअरमन राजू पाटील सर, सेक्रेटरी शेखर कुसाळे आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व संचालक सहकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे सर, गोशिमाचे चेअरमन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन म्हणजेच स्मॅक प्रीमियर लीग सीझन 3 चा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो घेत आहोत. थँक्यू. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूयात. राजेश क्षीरसागर साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते विजेत्यांना आपण गौरवणार आहोत ते राजेश क्षीरसागर साहेब यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ग्राउंडमध्ये यावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे ते विद्यमान आमदार कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत, कॅबिनेट मंत्री दर्जा त्यांचं आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.